तर या निळ्या गोखरणीचे जे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले मेद्य म्हणजे बुद्धीच्या अनेक आजारांवरती, त्वचाच्या रोगांवरती आणि बॉडी डिटॉक्स करण्यासाठी. तर त्याचा वापर कसा करायचा या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका यासाठी. पहिला उपयोग आहे मेद्य म्हणजे काय? तर बुद्धीच्या अनेक आजारावरती याचा वापर कसा करायचा आहे? तर 4 ते 5 फुलं रात्री काचेच्या ग्लासमध्ये भिजत घाला. सकाळी थोडी उकळी मारा आणि तो चहा काही न करता त्याच्यामध्ये उदाहरणार्थ साखर, मध न घालता घ्या. जर तुम्हाला शुगर नसेल, ओबेसिटी नसेल, हृदयविकार नसेल, मधुमेह नसेल, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर किंवा मध घालू शकता आणि अशा पद्धतीने तो चहा पिऊ शकता, जेणेकरून तो मेद्य रसायन म्हणून उपयोगी पडू शकतो. दुसरा आहे उपयोग त्याच्यामध्ये त्वचा रोगासाठी. याची जी पानं आहेत ही क्रश करा आणि ती क्रश केलेली पानं फंगल इन्फेक्शनवरती लावा. साधारण अर्ध्या तासानंतर धुवून टाका आणि त्याच्यानंतर हळदीचा लेप, ओल्या हळदीचा लेप त्याच्यावरती लावा. त्वचारोग हळूहळू कमी झालेला दिसेल. तिसरा आहे डिटॉक्स. डिटॉक्स करण्यासाठी मगाशी सांगितलेला ब्लू चहा सुद्धा खूप चांगला होतो. त्या पद्धतीने ह्याची पानं क्रश करा आणि ह्याचं साधारण 8 ते 10 थेंब 1 कपभर पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी रोज एकदाच पीत गेला तर आपल्या शरीरातला आमदोष किंवा फ्री रॅडिकल जे आहेत ते यकृत आणि मूत्रपिंड म्हणजे काय तर लिव्हर आणि किडनीमधनं बाहेर पडायला सुरुवात होतात आणि नॅचरली तुमची बॉडी डिटॉक्स होते. त्याच्यामुळे हे अपराजिता असणारं परंपरेनं वापरत येणारं हे जे काही वनस्पती आहे हे घरगुती पद्धतीने तुम्ही वापरू शकता. महागड्या चहाकडे वळण्याची काही गरज नाही.